आता एक मोठी बातमी, अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। धनंजय महाडिक, प्रशांत परिचारकही सागर बंगल्यावर दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे मोठी माहिती सध्या समोर येते, अशोक चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। नेमकी या दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलंय। मात्र मोठी माहिती, अशोक चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत। धनंजय महाडिक त्याचबरोबर प्रशांत परिचारक देखील सागर बंगल्यावर दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत थेट सागर बंगल्याबाहेरून आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे। अक्षय, अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर नव्या सरकारचा म्हणजेच महायुतीच्या शपथविधी येत्या 5 डिसेंबरला पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचे जे ज्येष्ठ नेते आहे, भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते देखील मुंबईत दाखल होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आता भाजपकडून असेल किंवा महायुतीच्या संपूर्ण घटक पक्षांकडून असेल मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे। आपण जर बघितलं तर अशोक चव्हाण असेल, धनंजय महाडिक असेल, हे संपूर्ण जे नेते मंडळी हे आता सागर बंगल्यावर दाखल होत आहे। आणि यासोबत आमदार असेल, खासदार असेल, हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देखील या ठिकाणी देत आहे, कारण आपण जर बघितलं तर भाजपने एक अटी बहुमत मिळून ही सत्ता जी आहे ती सत्ता आता या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे। 5 तारखेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं देखील हे घेणार आहे। आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता भाजपचे जे ज्येष्ठ नेते असेल, कार्यकर्ते असेल किंवा आमदार खासदार असेल ते आता सागर बंगल्यावर येऊन देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहेत। अंकिता, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।